राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, पण दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका मात्र काही थांबत नाही। अशातच गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांबाबत धक्कादायक विधान केलं। शिवसेना बंडाच्या वेळी संजय राऊत हेच सगळ्यात आधी फुटणार होते। शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केलाय। त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। गुलाबरावांच्या खात्यात 40-50 कोटी रुपये जमा झाले होते, त्यामुळे ईडी सीबीआय अटक करेल या भीतीने गुलाबराव पाटील कापत होते, म्हणूनच गुलाबराव पाटील शिंदे गटात सहभागी झाले, असं राऊतांनी टीका केलेली आहे। तर जे लोक पक्षाचे तुकडे करून बाहेर निघाले त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोरांच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना। आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे, विचारा त्यांना। त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते। सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल, हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं। कुठेतरी एक निवडावा, नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा, म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा। ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोरावरच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारणं आहे।